करावं, पण आमचं कसं झालं चुकलं. या सृष्टीची निर्मिती करताना भगवंतानी भाऊ नावाचं एक व्यक्तिमत्व जन्माला पाठवलं. भाऊ या शब्दाचा तुम्ही उलटा अर्थ करा, काय होते हो? लवकर करून तुम्ही सांगा मला. उभा उभा. भगवंताला वाटलं एकमेकाच्या पाठीशी उभे राहतील, पण आता कसं झालं? एकमेकांमध्ये भांडण लागले. का सांगू लागले इथे? ही आमची संस्कृती अजिबात नाही. आमच्या संस्कृतीने एकमेकावर प्रेम करायला शिकवलं, पण आमचं कसं झालं? दुसऱ्याचं पाहून आमचं वागणं बिघडलं. आणि हे वागणं आमचं सुरळीत चालावं, आमचं जीवन आम्हाला जगता यावं म्हणून याकडे शिवनावं सप्तय. हे 7 दिवसाचं शिबिर आहे. इथून आम्हाला काहीतरी घेऊन जायचं. गेल्या वर्षी तुम्हाला सांगितलं होतं माय माऊलीने काय करायला, आठवतं का? गेल्या वर्षी आम्ही अभंग कोणता घेतला होता इथं? कोणाला आठवलं तर सांगा. हा, जरी सुख व्हावे जीवा तरी शरण जावे शिवा. या जर जीवाला वाटलं थोडस सुख मिळावं तर त्या भगवंताला आम्हाला शरण जावं लागतं. आम्ही त्याला शरण गेल्यावर काय होणार? प्रेमाचा अंकित पार्वतीचा पती न सोडी संगती प्रेम. तो आम्हाला कधी सोडत नाही. आम्ही स्वार्थी बनलो, पण देव कधीच स्वार्थी नाही, संत कधीच स्वार्थी नाही. निस्वार्थ गुरुमूर्ती सदा हृदयात शांती ऐसे गुरु नच मिळत. आमचं काहीतरी भाग्य. आम्ही या कलियुगामध्ये जन्माला आलो. आम्हाला राष्ट्रसंत माऊली मिळाले. माझ्या माऊलीने आम्हाला एकच मार्ग दाखवला, मार्ग भक्तीचा, सर्वांच्या सुखाचा. एका दोघाचं सुख सांगितलं नाही, सर्वांचं सुख सांगितलं. आणि सतत आम्हाला सांगितलं की बाबा, ह्या मानवाच्या जीवनाला आवाज जन्माला आला असता तू प्रेम कर. आम्ही ज्या वेळेस आप्पाकडे जात होतो त्या वेळेस आप्पा सर्वांना सांगत होते एकमेकाशी प्रेमाने राहा, एकमेकाशी प्रेमाने राहा. आम्ही जेव्हा एकमेकाशी प्रेमाने राहू तेव्हा काय होणार? तो पार्वतीचा पती आमच्या जवळ येणार. तो जवळ आल्यावर आम्हाला आनंद मिळणार. आम्ही इथं तिथं कुठेही आनंद शोधा, आम्हाला आनंद अजिबात मिळणार नाही. तुम्हाला वाटतं का सुख संसारात आहे म्हणून? हा बाबा नाही म्हणलो का? आहे हो आहे. कसं आहे ते सांगते. आता तुम्ही इतके दिवस संसार केला, आता सुख नाही म्हणाले. आणि जेव्हा तुम्ही 15-16 वर्षाचं होतो तेव्हा हा तुम्हाला वाटलं की तेव्हा सुख आहे, लग्न करावं. हा मग इथं संतांना यावं लागलं आणि इथंच आम्हाला सावध केलं. सावध होई सावध होई शरण सद्गुरु शिव जाई. माणसानं नेहमी सावध झालं पाहिजे. बघा, आमचा विवाह होताना शेवटची मंगलाष्टका असती, आता सावध सावधान समयी चित्तीस्वरा शंकरा. म्हणले बाबा तू सावध हो आणि तुझ्या चित्तामध्ये त्या शंकराला स्मर. शंकरालाच का स्मर म्हणले हो? हा, तो शंकर आणि पार्वती यांचा संसार किती सुखमय आहे, किती सुखमय आहे. हा म्हणून म्हणले शंकरालाच तू स्मर. म्हणजे थोडस सांगते. आता कैलास पर्वतावर भगवान शिवशंकराचा आणि माता पार्वतीचा संसार आहे. आता मला सांगा, यांना पुत्र किती आहेत? बोलत चला बोलत चला. भगवान शिवशंकराला कार्तिकेय आणि गणेश 2 पुत्र आहेत. मग कार्तिकेयचं वाहन काय आहे? मोर. गणपतीचं वाहन उंदीर. भगवान शिवशंकराचं वाहन, पार्वती मातेचं वाहन सिंह किंवा वाघ. मग आता मला सांगा, आमच्या संसारामध्ये एवढे जमते का? एखाद्या जर वाघाने एखाद्या जर बैलाला पाहिलं तर? आणि भगवान शिवशंकराच्या गळ्यात काय? वासुकी नावाचा नाग. त्या जर नागानं आमच्या शेतात उंदराला पाहिलं तर? हा
तरी एवढी विसंगती असूनही ती एकमेकांमध्ये प्रेमाने राहतात. प्रेमाचा अंकित पार्वतीचा पती न सोडी संगती प्रेमळा. मग भगवंताला हे सांगायचे, संत मनमत माऊलीला सांगायचे, बाबा जीवन जगत असताना घरात सासू राहील, सासरे राहतील, देर राहतील, भाया राहतील, नंदा राहतील, जावा राहतील, या सर्वांशी म्हणले प्रेमाने वाग. आणि या प्रेमाने जर वागलास तर तुझ्या घरात काय येणार? तो शिव येणार. देवाला आपल्या घरामध्ये बोलवायची अजिबात गरज नाही. गुणातीत कांता परब्रह्म शांता. ज्या घरी स्त्री गुणातीत आहे तिथं देवाला यावं लागतं. देव आपोआप येतात. म्हणून आमचं जीवन जगत असताना आम्ही कसं जगावं हे आम्हाला कळलं पाहिजे. आणि आमचं सुख, आता बाबाच्या प्रश्नाचं उत्तर देते. बाबा म्हणले संसारात सुख नाही. संसारात फार सुख आहे, पण ते आम्हाला कळालं नाही. आम्ही दुःखी का झालो? रात्रंदिवस आम्ही दुःखी होऊ लागलो दुसऱ्याचं पाहून. स्वतःच्या जीवनावर दुःख ओढवलं दुसऱ्याचं पाहून. उदाहरणार्थ घ्या, या बाबाकडे 10 एकर जमीन आहे, ती माझ्याकडे नाही. माझ्या पोटात दुखायला लागलं. म्हणले याला 10 आहे, मला कशी नाही, मला कशी नाही. दुःख आलं. रात्रंदिवस चिंतेत जिंकलेला. या बाबाकडे 2 मजली नांदेडला घर आहे, माझ्याकडे नाही, मला दुःख आलं. त्यांच्याकडे घर आहे, मला नाही, मला नाही. आता आमचे मृदंगाचार्य भाऊ यांच्याकडे 4 व्हीलर गाडी आहे 20 लाखाची. मला वाटलं याच्याकडे एवढी मोठी गाडी आहे, माझ्याकडे नाही, दुःख आलं. ती आई पुढे सांगते आमच्या गायिका ताईकडे साड्या आहेत 10-10 हजाराच्या. मला इथं आलेल्या वाटलं ताईला एवढ्या भारीच्या साड्या आहेत, मला नाही, तर दुःख आलं. दुःख हे अज्ञानामुळं आणि दुसऱ्याचं पाहून आम्हाला दुःख आलं. हे जर दुःख नाहीसं करायचं असेल तर प्रेमाचा अंकित पार्वतीचा पतीनं सोडी संगती प्रेमाची. त्याला प्रेम द्या आणि तो आपल्यावर प्रेम करतो. तो आपल्याला कधीच सोडणार नाही. एकदा का नाही भगवंत आमचा झाला तर आम्हाला इथं मागायची काहीच गरज राहणार नाही. कसं बघा, आमचा भगवंत करण्यासाठी आम्हाला काय करावं लागतं? भगवंताला काहीच लागत नाही. आता बघा, आमचं जीवन जगत असताना आम्हाला सुखात राहण्यासाठी काहीतरी लागते का? छोटंही घर जमते, मोठंही जमते, पण आम्ही सुखात आहोत हे दाखवण्यासाठी आम्हाला एवढा खटाटोप करावं लागला नाही, करावं लागलाय का नाही?